So today we will see the graphical representation of displacement, velocity and acceleration. याच्या अगोदरच्या पिरियड्समध्ये आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे एक्झाम्पल्स पाहिले, डेरिव्हेशन्स पाहिले, इक्वेशन्स पाहिले. आता या पिरियडमध्ये त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करणार आहे. वी विल ड्रॉ द ग्राफ फॉर डिस्प्लेसमेंट, ग्राफ फॉर वेलॉसिटी and graph for acceleration of a particle performing a simple harmonic motion. जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो त्याच्या डिस्प्लेसमेंटचा ग्राफ, वेलॉसिटीचा ग्राफ आणि ॲक्सेलरेशनचा ग्राफ करायचा आहे. सो इट्स अ फर्स्ट केस इज व्हेन मोशन स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. मोशन हे कुठून स्टार्ट झालेलं आहे? मीन पोझिशन पासून हे मोशन स्टार्ट झालेलं आहे. हे पहा, मोशन इज स्टार्टेड फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी इनिशियल फेज अँगल फाय इज इक्वल टू 0. फाय इज इक्वल टू 0. मोशन कुठून सुरुवात झालं? इनिशियल पोझिशन, मीन पोझिशन पासून सुरुवात झालं, इक्विलिब्रियम पोझिशन पासून सुरुवात झालं, त्याच्यामुळे त्याचा इनिशियल फेज अँगल इज 0. इनिशियल फेज अँगल म्हणजे काय? सो व्हॉट इज मीन बाय फेज? Phase is a physical quantity which describes the position of a particle and direction of vibration of a particle in a simple harmonic motion. Such a physical quantity is known as a phase. हा फेज तुम्हाला अँगल मध्ये डिस्क्राइब करावा लागतो. समजा हे सिंपल हार्मोनिक मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात होत नाही आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात होत नाही, याच्या इन बिटवीन सुरुवात होतं, आर्बिटरी पोझिशन पासून सुरुवात होतं. त्यावेळेस इनिशियल फेज अँगल फायची व्हॅल्यू मग 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अशी व्हॅल्यू असते. ती जी काय व्हॅल्यू असेल ती अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल ते. सो इनिशियल फेज अँगल इज डिफाइंड एज इट इज अन अँग्युलर पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट द स्टार्ट ऑफ द मोशन. समजा हा पार्टिकल इथून जर मोशन स्टार्ट करत असेल तर ही पोझिशन या मीन पोझिशनशी किती अंशाचा, किती अँगल डिस्क्राइब करते, त्या अँगलला आपण इनिशियल फेज अँगल फाय असं म्हणतो. इनिशियल फेज अँगल फाय म्हणजे हे असं मोशन कन्सिडर करणार आहेत की जे मोशन कुठून सुरुवात झालेलं आहे? मीन पोझिशन पासून सुरुवात झालेलं आहे आणि मीन पोझिशन पासून जर मोशन सुरुवात होत असेल तर इनिशियल फेज अँगल हा काय असतो? 0 असतो. सो वी विल मेक अ टेबल फॉर दिस. आपल्याला याच्यासाठी टेबल तयार करावं लागेल. सिरियल नंबर, फिजिकल क्वांटिटी. आपण याच्यात कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीसाठी हा टेबल तयार करतो? डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. या 3 फिजिकल क्वांटिटीसाठी आपल्याला टेबल तयार करायचं आहे. म्हणजे हा टेबल कशासाठी तयार करायचा? फेज अँड फेज ऑब्लिक टाइम. या डिफरंट पोझिशन्सचे तुम्ही फेज अँगल घ्या किंवा टाइम घ्या आणि त्या टाइमला या फिजिकल क्वांटिटीच्या व्हॅल्यूज काय आहेत त्याचा आपण टेबल तयार करणार आहोत. तर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय x इज इक्वल टू a sin omega t plus phi. So this is a general equation. X is equal to a sin omega t plus phi. As a motion start from mean position, phi is equal to 0. या ठिकाणी phi is equal to 0 राहील, म्हणून x is equal to a sin omega t हे इक्वेशन. आता कोणकोणते फेज अँगल्स घेतले? व्हॉट इज मीन बाय फेज? फेज इज अ फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल and direction of vibration of a particle in SEM. Such a physical quantity is known as a phase. आणि तो अँगल मध्ये मोजला जातो. म्हणून या ठिकाणी सुरुवातीचा फेज घेतला. फेज t इज इक्वल टू 0. मोशन ज्यावेळेस स्टार्ट झालं त्यावेळेस ते कुठून स्टार्ट झालं? मीन पोझिशन पासून. मग त्यावेळेस टाइम 0 आहे. समजा या मीन पोझिशनला टाइम 0 आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणजे थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. सो थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. मीन पोझिशन साठी फाय 0, टी 0, त्याच्यामुळे थीटा 0 आला. हा थीटा 0 आला. थीटा 0 आला म्हणजे x इज इक्वल टू a sin ओमेगा टी. ओमेगा टी म्हणजे साइन थीटा.
sin 0, but omega t plus phi is equal to 0. So sin 0 is 0. आता साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज आपल्याला या सर्कलवरनं काढता येतात. या सर्कलवरनं आपल्याला या व्हॅल्यूज काढता येतात. याला मी सुदर्शन चक्र सुद्धा अर्थ करतो, कारण हे अतिशय महत्वाचं आहे, ज्याच्यावरून आपल्याला एक व्हॅल्यू जर माहिती असेल तर आपल्याला 8 व्हॅल्यूज हे कॅल्क्युलेट करता येतात. या कॉसच्या व्हॅल्यूज या सर्कलच्या बाहेरच्या बाजूने लिहिलेल्या आहेत आणि साइनच्या व्हॅल्यूज या आतल्या बाजूने लिहिलेल्या आहेत. तर आपल्याला एक बेसिक व्हॅल्यू जरी माहिती असेल, समजा कॉस 0 हा अँगल 0 आहे, हा अँगल अँग्युलर डिस्प्लेसमेंट 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री अशी ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ज्यावेळेस कॉस 0 असतो, कॉस थिटा, त्याच्यातला थिटा हा 0 असतो, त्यावेळेस त्या कॉसची किंमत 1 असते. कॉसची किंमत 1. तर हा 1 आणि 0 अल्टरनेटली लिहायचं आहे. 1 0 1 0 हे पाय बाहेरच्या बाजूला 1 0 1 0, पहिला 1 पॉझिटिव्ह, दुसरा 1 निगेटिव्ह. आता साइनच्या व्हॅल्यूज, जर कॉसची व्हॅल्यू 1 असेल तर त्याच अँगलला साइनची व्हॅल्यू 0 असते, म्हणून 0 1 0 1. 1 आणि 0 अल्टरनेटली येतात. त्यातला पहिला 1 हा पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा 1 हा निगेटिव्ह असतो. अशा प्रकारे साइनच्या 4 व्हॅल्यूज आणि कॉसच्या 4 व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात आणि याचा वापर आपण या चार्ट तयार करण्यासाठी करणार आहोत. म्हणजे आपण आता कोणकोणते फेज अँगल्स घेतले? थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, वेर टी इज इक्वल टू 0. त्यानंतर ही पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे it is a position at which body stops momentarily and reverses its direction of motion. Angular displacement is pi by 2. Mean position to extreme position angular displacement किती होते? pi by 2 होते. कारण का? पूर्ण एका ऑसिलेशन साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट येते 2 पाय आणि हे ऑसिलेशन 4 पार्ट मध्ये डिवाइड झालेलं आहे. मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन एक पार्ट, एक्स्ट्रीम टू मीन दुसरा पार्ट, मीन टू एक्स्ट्रीम तिसरा पार्ट अँड एक्स्ट्रीम टू मीन हा चौथा पार्ट. या 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणून याला डिवाइडेड बाय 4 घेतलं, म्हणजेच हा पाय बाय 2 आला. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन येतो त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाय बाय 2 असते. पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन येतो, पुन्हा त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाय बाय 2 होते. पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 इज इक्वल टू पाय. समजा पुन्हा हा पार्टिकल मीन टू एक्स्ट्रीम पोझिशन आला, पुन्हा त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाय बाय 2 होते, 3 पाय बाय 2. आणि टाइम जो आहे तो टी इज इक्वल टू 3t बाय 4. हे पहा या ठिकाणी t बाय 4, पुन्हा त्याच्यात t बाय 4 ऍड केला, 2t बाय 2 झाला, पुन्हा त्याच्यात t बाय 4 ऍड केला, 3t बाय 4 झाला आणि पार्टिकल पुन्हा इथून इथपर्यंत आला की पुन्हा पाय बाय 2 ऍड होतो, म्हणजे 2 पाय होतो अँड स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी. अशा प्रकारे एक ऑसिलेशन होतो. तर आपण कोणकोणत्या व्हॅल्यूज पाहणार आहेत? मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, अगेन मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, या 5 व्हॅल्यूज आपण पाहणार आहेत. ही मीन पोझिशन आहे, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही पुन्हा मीन पोझिशन आहे t बाय 2, t बाय 2, ही पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ही पुन्हा मीन पोझिशन आहे. अशा प्रकारे या 5 व्हॅल्यूज आपण पाहणार आहेत. म्हणजे आपण टाइम कोणत्या टाइमला व्हॅल्यूज पाहणार? t इज इक्वल टू 0 मीन पोझिशन, t इज इक्वल टू t बाय 4 एक्स्ट्रीम पोझिशन, t इज इक्वल टू t बाय 2 मीन पोझिशन, t इज इक्वल टू 3t बाय 4 other extreme position and small t is equal to capital T, again mean position, that is one oscillation is completed. So angular displacement at mean position is a 0, so x is equal to a sin 0. a sin 0 म्हणल्यानंतर x is equal to 0 आला या ठिकाणी. त्यानंतर आता या व्हॅल्यूज आल्यानंतर या व्हॅल्यूज आपल्याला ग्राफवर प्लॉट करायचे. त्याच्यासाठी आपण डिस्प्लेसमेंट साठी एक ग्राफ काढला, वेलॉसिटी साठी एक ग्राफ काढला आणि एक्सेलरेशन साठी एक ग्राफ काढला. आणि हे एम्प्लिट्यूड म्हणजे त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम एम्प्लिट्यूड हे मॅक्झिमम वेलॉसिटी प्लस ए ओमेगा, त्याच्यानंतर हे मॅक्झिमम एक्सेलरेशन प्लस ए ओमेगा स्क्वेअर. म्हणजे त्याच्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आपण पाहिलेले आहेत. हे अप्पर एक्स्ट्रीम, लोअर एक्स्ट्रीम, अप्पर एक्स्ट्रीम, लोअर एक्स्ट्रीम, असं अप्पर एक्स्ट्रीम, लोअर एक्स्ट्रीम. डिस्प्लेसमेंटची अप्पर एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह व्हॅल्यू, लोअर एक्स्ट्रीम निगेटिव्ह व्हॅल्यू.
व्हेलॉसिटीची अप्पर एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह व्हॅल्यू, लोअर एक्स्ट्रीम निगेटिव्ह व्हॅल्यू. ऍक्सेलरेशनची अप्पर एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह व्हॅल्यू, लोअर एक्स्ट्रीम निगेटिव्ह व्हॅल्यू. असे हे आपण डॉटेड लाईन असे रिप्रेझेंट करून घेतले. तर पहा, व्हेन टी इज इक्वल टू 0 असताना, टी इज इक्वल टू 0 असताना डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणून या ठिकाणी तो पहिला पॉइंट. त्यानंतर दुसरी पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, थीटा इज इक्वल टू π/2, स्मॉल टी इज इक्वल टू t/4, t/4 ही एक्स्ट्रीम पोझिशन आली. या ठिकाणी थीटा काय आला, ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय, फाय इज इक्वल टू 0 अँड ओमेगा टी, टी इज इक्वल टू हे t/4, t/4 म्हणल्यानंतर या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवली समजा आपण. हे पहा, हे ओमेगाची व्हॅल्यू आली 2π/t इंटू t/4 प्लस 0, फायची व्हॅल्यू 0 आली. फायची व्हॅल्यू 0 आली तर हे आपण सिम्प्लिफाय केलं, टी टी कॅन्सल झाला, याची व्हॅल्यू येईल π/2. म्हणजे हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू π/2 आला. थीटा इज इक्वल टू π/2, स्मॉल टी इज इक्वल टू t/4, हे पाहिजे ओमेगा टी, ओमेगा इज इक्वल टू 2π/t, स्मॉल टी इज इक्वल टू t/4. या व्हॅल्यूज थोडं आपण π/2 ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आली. एक्स इज इक्वल टू a sin π/2. π/2 म्हणजे 90 डिग्री, 90 डिग्रीला व्हॅल्यू आहे +1, +1 मल्टीप्लाइड बाय a, सो x इज इक्वल टू +a. समजा ही t/4 ला किती आली, +a आली. हे पहा, ही व्हॅल्यू आली. असे या ग्राफवर आपल्याला, हा ग्राफ डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट टाइम आहे, वेलॉसिटी अगेन्स्ट टाइम आहे, ऍक्सेलरेशन अगेन्स्ट टाइम आहे. अशा प्रकारचे हे तिन्ही ग्राफ जे आहेत हे अगेन्स्ट टाइम आहेत. त्यानंतर थर्ड पॉइंट, थीटा इज इक्वल टू पाय, थीटा इज इक्वल टू पाय म्हणजे आपण मीन पोझिशन लावलो पुन्हा. T is equal to t/2, T is equal to t/2. Again you calculate the angle by the same formula. Omega is equal to 2π/t and t/2. t/2 केलं तर 2 कॅन्सल, 2 कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी थीटा इज इक्वल टू π/t. हे t/2 जर घेतला, 2 कॅन्सल झाला, हे t कॅन्सल झाला, फाय 0च आहे, पाय आला, हे पहा पाय आला. साइन पाय, a sin पाय, साइन पायची व्हॅल्यू आली 0, साइन पायची व्हॅल्यू 0 जर ठेवली तर a इंटू 0, सो x इज इक्वल टू 0. म्हणजे पहा व्हॅल्यूज कशा चेंज झाल्या, मीन पोझिशनला 0, एक्स्ट्रीम पोझिशनला +a, म्हणजे पार्टिकल इथं आला +a, पुढे x इज इक्वल टू 0, पुन्हा पार्टिकल मीन पोझिशनला आला. आता पार्टिकल अदर एक्स्ट्रीम पोझिशनला गेला, त्या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इज इक्वल टू 3π/2, 3π/2 तिथं काय ठेवून दिल्या व्हॅल्यूज त्या, तर 3π/2. t इज इक्वल टू 3t/4, म्हणजे या ठिकाणी पहा ओमेगा इज इक्वल टू 2π/t, 2π/t इंटू स्मॉल टी किती आहे, स्मॉल टी या ठिकाणी 3t/4, 3t/4 प्लस 0, बिकॉज फाय इज इक्वल टू 0, हे टी कॅन्सल झाला, हा 2 इथं आला, दॅट इज 3π/2. 3π/2 आली व्हॅल्यू, ही 3π/2 साइन मध्ये ठेवली, x इज इक्वल टू a sin 3π/2. 3π/2 ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी, साइन ची व्हॅल्यू आली -1, सो -1 a मल्टीप्लाइड बाय -1, सो x इज इक्वल टू -a. And last value, when particle comes to the mean position, again a displacement is 0. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू +a, पुन्हा हे x इज इक्वल टू 0 t/2 ला, x इज इक्वल टू -a, 3t/4 ला आहे बा, 3t/4 ला x इज इक्वल टू -a, आणि पुन्हा t इज इक्वल टू, t ला 0 आली म्हणजे खाली, तर हे 5 पॉइंट्स आले, 1 2 3 4 5. अशा प्रकारचे 5 पॉइंट जर आपण जॉईन केले स्मूथ कर्वने, जॉईन ऑल दीज पॉइंट्स बाय स्मूथ कर्व, समजा ही अशी स्मूथ कर्व काढली, so this is a graph for the displacement. हा ग्राफ कशासाठी आला, हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. इट इज अ साइनोसॉइडल फंक्शन बिकॉज इट इज गिवन बाय, इट इज गव्हर्न बाय साइन फंक्शन, सो इट इज अ पिरियडिक वन. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही ठराविक वेळानंतर मॅक्सिमम होणार, पुन्हा 0 होणार, पुन्हा निगेटिव्ह साइडला जाईल, पुन्हा 0 होईल, पुन्हा पॉझिटिव्ह साइडला जाईल. इट विल टेक दीज व्हॅल्यूज पिरियडिकली आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. So this displacement of the particle is a periodic motion. म्हणून जो पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतो त्याचं डिस्प्लेसमेंट हे पिरियडिक फंक्शन आहे, आणि ती डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a sin ओमेगा t न दिली जाते.
त्यानंतर नेक्स्ट फंक्शन कोणतं आहे या ठिकाणी व्हेलॉसिटी v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आता हे इक्वेशन कसं आलं x इज इक्वल टू काय आलंय x इज इक्वल टू काय इक्वेशन आहे a साइन ओमेगा टी प्लस फाय. बट v इज इक्वल टू dx by dt. v is equal to dx by dt. So v is equal to d by dt of a sin omega t plus phi. समजा याचं जर डिफरन्शिएशन घेतलं ऍज इट इज साइनचं डिफरन्शिएशन कॉस अँगल ऍज इट इज ओमेगा टी प्लस फाय अँड डिफरन्शिएशन ऑफ अँगल इज ओमेगा that is a omega cos omega t plus phi. हे velocity equation. Velocity v is equal to a omega cos omega t plus phi. Then we will see the values of velocity of a particle performing a simple harmonic motion at above these positions. Mean position, positive extreme position, again mean position, negative extreme position, and again mean position. It means we will study the value over one complete oscillation. इथं कंप्लीट ऑसिलेशन वर आपण त्या व्हॅल्यूज कन्सिडर करणार आहे. सो v इज इक्वल टू a ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 0 म्हणून कॉस 0 ठेवला. कॉस 0 ची व्हॅल्यू काय आली कॉस 0 इज इक्वल टू 1. आता बाहेरचे व्हॅल्यूज घेतले कॉस 0 ची व्हॅल्यू प्लस 1 आली a ओमेगा इंटू 1 दॅट इज अ v इज इक्वल टू a ओमेगा. सो द वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज अ मॅक्सिमम ऍट मीन पोझिशन. या मीन पोझिशनला पार्टिकलची वेलॉसिटी कशी ही मॅक्झिमम आहे ए ओमेगा इतकी प्लस ए ओमेगा. म्हणून आपण पहिला पॉइंट केला हे वेलॉसिटी ऍट दिस टाइम टी इज इक्वल टू 0 ला काय ही नाही ही झाला. या ठिकाणी ए ओमेगा इथं आला हा मॅक्झिमम. Second position that is extreme position. Extreme position ला velocity काय असते पार्टिकलची that we have discussed in the previous expression. Velocity at extreme position body momentarily stops. Body momentarily stop होते म्हणजे त्याची velocity काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी या पोझिशनला अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही π/2 आहे म्हणून a ओमेगा cos ऑफ π/2 ठेवली. cos π/2 इज इक्वल टू हे पाहिजे cos ची π/2 ची व्हॅल्यू पाहिली तर 0 आली. ही 0 आली a ओमेगा इंटू 0 that is v is equal to 0. At extreme position velocity is 0. ही velocity या ठिकाणी आली. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू पुन्हा at mean position velocity is maximum but direction is reversed. सुरुवातीला पार्टिकल मोशन स्टार्ट झाल्या या दिशेला जात होता आता मेन पोझिशनलाच आहे पण या दिशेला चाललेला आहे. ऍज द डायरेक्शन इज चेंज देयर इज अ निगेटिव्ह साइन सो हियर मायनस ए ओमेगा. आता याची मॅथमॅटिकली कशी व्हॅल्यू येते थीटा इज इक्वल टू पाय ठेवला तर ए ओमेगा कॉस ऑफ पाय कॉस पाय ची व्हॅल्यू आली -1 सो ए ओमेगा मल्टिप्लाइड बाय -1 सो v इज इक्वल टू मायनस ए ओमेगा. अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा मायनस ए ओमेगा व्हॅल्यू आली. या एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर पुन्हा पार्टिकल इट मोमेंटरीली स्टॉप म्हणल्यानंतर त्याची वेलॉसिटी काय झाली 0 झाली. सो v इज इक्वल टू 0. अगेन हियर ही झाली मॅक्झिमम ही झाली 0. हे पहा ही 0 कुठे झाली 3t/4 ला झाली 3t/4 ला 0 झाली. त्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंट 3π/2 आहे. कॉस ऑफ 3π/2 हियर cos of 3π/2 is 0. So v is equal to 0. Again, when particle comes to the mean position, velocity is maximum, and that velocity v is equal to a omega. म्हणून हा पार्टिकल पुन्हा वेलॉसिटी प्लस ए ओमेगा आपल्याला वेलॉसिटी मिळते. म्हणजे या वेलॉसिटीचे 5 व्हॅल्यूज कोणती मिळाले हे पाहिजे. टाइम t इज इक्वल टू 0 t/4 ला सॉरी प्लस ए ओमेगा इथं t/4 ला 0 t/2 ला पुन्हा मॅक्झिमम मायनस ए ओमेगा पुन्हा 3t/4 ला 0 आणि कॅपिटल टी ला पुन्हा प्लस ए ओमेगा मॅक्सिमम अशी व्हॅल्यू मिळाली. म्हणून या ठिकाणी आपण हे पॉइंट पुन्हा स्मूथ करून जर जॉईन केले हे स्मूथ करून असे जॉईन केले पॉइंट्स हे
तर आपल्याला जो ग्राफ मिळतो, हा जो ग्राफ आहे हा वेलॉसिटीचा ग्राफ आहे. इट इज अ कोसाइन ग्राफ. हा कोसाइन ग्राफ आहे आणि तो ग्राफ हा वेलॉसिटीचा आहे. तर अशा प्रकारे वेलॉसिटी आणि हे डिस्प्लेसमेंटचं रिप्रेझेंटेशन, हे वेलॉसिटीचं रिप्रेझेंटेशन. आता याच्यानंतर थर्ड फिजिकल फंक्शन कोणतं आहे आपलं? फिजिकल क्वांटिटी ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. हे मॅग्निट्यूड आहे. ऍक्सेलरेशन हिअर, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आपण हे एक्सप्रेशन डिड्यूस केलेलं आहे. ऍक्सेलरेशनच्या एक्सप्रेशन मध्ये ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे ऍक्सेलरेशन. पुन्हा या ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज या 5 पोझिशनला काढायचे. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन, अगेन मीन पोझिशन, एक्स्ट्रीम अदर एक्स्ट्रीम पोझिशन अँड अगेन मीन पोझिशन, अशा व्हॅल्यूज काढायचे. आता याच्यात पहा, ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. या एक्सच्या व्हॅल्यूला ओमेगा स्क्वेअरनं गुणाकार करायचा. या पोझिशनला एक्सची व्हॅल्यू 0 आहे. हे पाहिजे ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 0, सो ए इज इक्वल टू 0 ऍट मीन पोझिशन. या पोझिशनला ऍक्सेलरेशन काय आहे? 0 आहे. 0 ऍक्सेलरेशन आहे मीन पोझिशनला. हे पहा, हे 0 ऍक्सेलरेशन आलं या ठिकाणचं. त्यानंतर नेक्स्ट एक्स्ट्रीम पोझिशनला काय असेल? एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम आहे. डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम म्हणजे ऍक्सेलरेशन सुद्धा मॅक्झिमम. एक्स इज इक्वल टू ए. इथं ओमेगा स्क्वेअर एक्स, एक्स ऐवजी ए ठेवला, so a is equal to a omega square. Acceleration is a maximum, so a maximum. Acceleration is a maximum at extreme position, but it is a negative. Negative value minus a omega square. Minus a omega square here. T by 4 ला minus a omega square. Then t by 2 ला साइन ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 म्हणलं की ऍक्सेलरेशन पुन्हा 0 झालं. ऍक्सेलरेशन पुन्हा 0 आलं या ठिकाणी. हे बघा, t by 2 ला ऍक्सेलरेशन 0. त्यानंतर 3t by 4 ला डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू मायनस ए. x इज इक्वल टू मायनस ए असेल तर a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. x इज इक्वल टू मायनस ए, हे मायनस omega square, minus minus plus, so this is plus a omega square, so this is plus a omega square. And again last point, when it comes to the mean position, its acceleration is 0. म्हणजे ऍक्सेलरेशन मध्ये किती पॉइंट्स मिळाले आपल्याला? हा 1 पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हे तिसरा पॉइंट, हे चौथा पॉइंट आणि हे 5वा पॉइंट. अशा प्रकारे ऍक्सेलरेशन मध्ये सुद्धा आपल्याला 5 पॉइंट्स मिळाले. आणि या 5ही पॉइंट्सला जर आपण जॉईन केलं आणि एक स्मूथ कर्व जर आपल्याला मिळाला, सो दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ ऍक्सेलरेशन. हे ऍक्सेलरेशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तर अशा प्रकारे आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन वी रिप्रेझेंट इट ग्राफिकली. आता याच्यावरचे काय निष्कर्ष निघाले? हे बघा, आपण एक ग्राफ जर आपण 1/4 पार्ट जर त्याचा झाकला, म्हणजे या पूर्ण ग्राफचे आपण 4 पार्ट केले. हा 1 पार्ट, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट. याच्यातला 1/4 पार्ट म्हणजे हा पार्ट. हा पार्ट आपण झाकला आणि पुढे 1/4 वाढवला तर आपल्याला दुसरा ग्राफ मिळतो. याचा 1/4 झाकला आणि पुढे 1/4 वाढवला तर दुसरा ग्राफ मिळतो. याचा अर्थ व्हेलॉसिटी ऍडव्हान्सेस with the displacement by pi by 2. म्हणजे डिस्प्लेसमेंट पेक्षा वेलॉसिटी ही ऍडव्हान्स मध्ये आहे. किती ना ऍडव्हान्स मध्ये आहे? t by 4 सेकंद इतके ऍडव्हान्स आहे. t by 4 चा करस्पॉन्डिंग फेज अँगल काय येतो? पाय बाय 2 येतो. सो वेलॉसिटी ऍडव्हान्सेस बाय पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. यानंतर नेक्स्ट, दिस इज ऍक्सेलरेशन. समजा याचा 1/4 पार्ट झाकला आणि पुढे 1/4 वाढवला तर हा मिळतो. याचा अर्थ काय? ऍक्सेलरेशन ऍडव्हान्सेस बाय पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू द वेलॉसिटी. वेलॉसिटीच्या तुलनेमध्ये, कंपॅरिझन मध्ये हा पाय बाय 2 न ऍडव्हान्स होतो. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या पुढे हा पाय बाय 2 आहे,
व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटीच्या पुढे हे पाय बाय 2 आहे म्हणजे पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पाय. तर डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सेलरेशन मध्ये कितीचा फेज अँगल आला? This pi by 2 plus pi by 2, that is pi, that is the acceleration advances by pi with respect to the displacement. With respect to the displacement. Displacementच्या कंपॅरिझन मध्ये 180 डिग्रीनं ऍडव्हान्स होतं. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि acceleration, they are in opposite direction. That's why there is a negative sign. Acceleration is equal to minus omega square x. Minus omega square x काय दाखवतं? Acceleration आणि displacement हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणून या ठिकाणी 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आलेला आहे. म्हणजे acceleration and displacement, they are always opposite to each other. So these are the conclusions from this graph. 3 कन्क्लुजन्स आली. पहिलं कन्क्लुजन कोणतं? पहिलं कन्क्लुजन, व्हेलॉसिटी ऍडव्हान्सेस बाय पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच्या कंपॅरिझन मध्ये व्हेलॉसिटी पाय बाय 2 न ऍडव्हान्स आहे म्हणजे पुढे. त्यानंतर ऍक्सेलरेशन ऍडव्हान्सेस बाय पाय बाय 2 विथ रिस्पेक्ट टू द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या कंपॅरिझन मध्ये ऍक्सेलरेशन पाय बाय 2 न ऍडव्हान्स आहे. आता हे पाय बाय 2 प्लस हे पाय बाय 2 म्हणजे पाय झालं. सो ऍक्सेलरेशन ऍडव्हान्सेस बाय पाय विथ रिस्पेक्ट टू द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटच्या तुलनेमध्ये पायनं ऍडव्हान्स होतं, 180 डिग्रीनं ऍडव्हान्स होतं. म्हणजे हे दोन वेक्टर्स एकमेकाच्या अपोजिट आहेत. सो ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट, दे आर इन अपोजिट डायरेक्शन. सो दीज आर द कन्क्लुजन्स फ्रॉम दिस ग्राफिकल.